पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज। सिल्लोड तालुक्यातील घाटनांदरा व इतर भागांमध्ये पेट्रोल डिझेल संदर्भात अफवा पसरत असल्याची माहिती समोर येते। मात्र नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। प्रतिनिधी अमजद कुरेशी, पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नसून विनाकारण पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असं स्पष्ट करण्यात आलंय। सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांनी स्वतः पेट्रोल पंपांना भेट देत नागरिकांना मार्गदर्शन केले। यावेळी त्यांनी शांतता राखण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करत अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही दिलाय। नागरिकांनी संयम बाळगून जबाबदारीने वागावं असंही त्यांनी सांगितलंय। सामाजिक सलोखा आणि शांतता राखण्यासाठी हा उपक्रम स्तुत्य मानला जातोय। अधिक बातम्यांसाठी सिल्लोड एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। खरं आहे का डिझेल पेट्रोल बंद होणार आहे? बंद नाही होणार, डिझेल पेट्रोल काहीच होणार नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे। अरे नागरिकांमध्ये कोणातरी चर्चा केली की बंद होईल म्हणून, बंद होणार नाही सध्या। जोपर्यंत बरोबर निर्देश येतील तोपर्यंत काहीच होणार नाही। पेट्रोलची कुठलीही शॉर्टेज नाहीये, पेट्रोल सगळ्या पेट्रोल पंपावर अवेलेबल आहेत, कुठेही तुटवडा नाहीये। फक्त तुम्ही अफवा पसरून किंवा सिच्युएशन पॅनिक करू नका। लोक काहीतरी व्हिडिओ खोटे दाखवून किंवा अफवा दाखवून पेट्रोल शॉर्ट आहे, डिझेल शॉर्ट आहे असं दाखवतात। प्रत्येक पेट्रोल पंपावर पुरेसं डिझेल पेट्रोल आहे, पण तुम्ही काय करतायत, गाडीत पण भरतायत आणि घरून काहीतरी ड्रम कॅन बाटल्या असं तरी घेऊन येतात। त्यामुळे साहजिक आहे, ज्या पेट्रोल पंपाचा दिवसाचा रोजचा कप 5000 लिटर आहे, तो कप 10,000 लिटर 15,000 लिटर असा जातोय। त्यामुळे वाटतंय की शॉर्टेज होतोय, कुठेही शॉर्टेज नाहीये। रेग्युलर जे चाललं आहे तेवढं तुम्ही पेट्रोल डिझेल भरलं तर कुठेही तुटवडा नाहीये। फक्त काय तुमचे ह्या रांगा दिसत आहेत किंवा तुम्ही सगळे घरून नाही डायरेक्टली पेट्रोल संपले डिझेल संपले भरून निघून आलेत, त्याच्यामुळे काय वाटतंय रांगा लागल्यात किंवा शॉर्टेज झालाय। शॉर्टेज कुठेही नाहीये, अफवा पसरू नका। जे रेग्युलर भरतात ते रेग्युलर भरणा करा। सगळ्यांना पेट्रोल उपलब्ध आहे, कोणालाही ड्रम मध्ये टाक्यांमध्ये किंवा बाटल्यांमध्ये पेट्रोल दिलं जाणार नाही। विनाकारण अफवा पसरू नका। रोजचं जसं भरलं जातं तसं लाईनीत शिस्तीत तुम्ही काय करा, पेट्रोल भरा। 100% सगळ्यांना पेट्रोल भरणार आहे, कुठेही पेट्रोलचा डिझेलचा शॉर्टेज नाहीये आणि सगळ्यांनी रांगेत या आणि व्यवस्थित पेट्रोल भरा। धन्यवाद। ढोरकीन इथं उरुसाला आजपासून प्रारंभ। पैठण प्रतिनिधी इक्बाल शेख। पैठण तालुक्यातील ढोरकीन इथं सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या राजा बागस्वर यांच्या 4 दिवसीय उरुसाला आज बुधवार दिनांक 25 रोजी मानाच्या कावडीनं उत्साहात प्रारंभ झाला। दरवर्षीप्रमाणे यंदाही उरुसासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। गुरुवारी मुख्य उत्सव पार पडणार असून त्या दिवशी श्रीराम नवमी असल्यामुळे कंदुरीचं नवसे गुरुवारऐवजी दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। राजा बागस्वार यांचा उरूस गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारपासून साजरा करण्याची परंपरा असून ही परंपरा आजही कायम राखली जाते, अशी माहिती प्रतिनिधी इक्बाल शेख यांनी दिली आहे। या उर्सानिमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे।